चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। इराई, वर्धा आणि वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश दहाट आता आपल्या सोबत आहेत। निलेश, काय स्थिती आता या सगळ्या भागात? सौरव, सध्या स्थिती बघितली गेली तर सध्या पाऊस थांबला असला तर ही नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे। इराई नदीचे 7 दारे उघडल्यामुळे 1 मीटरने दारे उघडल्यामुळे त्या भागातले जे नदीकाठचे भाग आहेत नागरिकांना त्यांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। वर्धा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे, तर दुसरीकडे ब्रह्मपुरी ही देखील जे वैनगंगा नदी आहे, जे गोसीखुर्दचे पाणी जे वैनगंगा नदीत येते तेही दुथडी भरून वाहत आहे। त्याच्यामुळे चंद्रपूरच्या आजूबाजू असलेले नदी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवाह दिसून येत आहे। त्यामुळे काही मार्गही बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे। सध्या मी ज्या भागात आहे हा भोयगाव मार्ग आहे। या मार्गावर देखून आपण परिस्थिती बघू शकतो की एकदम 2 फूट बाकी आहे, 2 फूट पाणी इतकं बाकी आहे जो नदीला येणार आहे, कारण या थोडा काही वेळातच हा मार्गही बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। ज्या प्रकारे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे त्यामध्ये आपण बघितलं गेलं तर काल 2 घटना घडली आहे। एक 10 वर्षाच्या चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली आणि एक 30 वर्षाच्या इसम देखील वाहून गेल्याची घटना घडली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं तर 500 ते 600 घराच्या किरकोळ पडझड झाल्याची चित्र दिसून येत आहे। त्यामुळे पुन्हा जर असाच पाऊस राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते। बरोबर, धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला काहीसा दिलासा आहे। कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। अलमट्टीतून 1,25,000 क्युसेक इतका विसर्ग होतोय।